नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज मी तुम्हाला जुना ब्लाऊज पेपरवर ठेवून कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। खूप सोपी पद्धत आहे। ज्यांना अजिबात ब्लाऊजचं माप नाही काढता येत आणि ब्लाऊजची कटिंगसुद्धा येत नाही, त्यांनासुद्धा अशा प्रकारे जर कटिंग करून ब्लाऊज शिवता येईल बघा। तर सर्वात अगोदर आपण ब्लाऊजला हुका लावून घ्यायच्या आणि ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं। हवं तर तुम्ही ब्लाऊजला प्रेस करून घ्यायचं। तर बघा, अशा प्रकारे ब्लाऊज उलट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचं ब्लाऊज। आणि ब्लाऊजला इथे पिन लावून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशाच प्रकारे व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचा आणि मी जिथे जिथे दाखवले तिथे तिथे पिन लावून सेट करायचं। तुम्हाला जर अजिबात ब्लाऊजची माप काढता येत नसतील आणि ब्लाऊज शिवायची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवा। खूप छान ब्लाऊज बसते बघा, कुठेही ब्लाऊज बिघडत नाही। तुम्ही अशा प्रकारे तुमचे स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकता। तर बघा, इथे एक पिन लावून घ्यायची आणि इथे शोल्डरपाशी एक पिन लावून घ्यायची। तर बघा, हा पेपर आहे। पेपर डबल फोल्ड ठेवला मी आणि याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवली मी। आता जी आपली बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला गळ्याचा आकार ठेवायचा। त्या अगोदर आपण खालच्या साईडने इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे शिलाई मार्जिनसाठी। आणि सरळ रेष ओढून घ्यायची। तर आता या रेषेच्या वरती आपल्याला ब्लाऊज अशा प्रकारे ठेवायचं बघा। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जिथे जिथे पॉईंट दिले तुम्हीही तशाच प्रकारे पॉईंट द्यायचे बघा। तर सर्वात अगोदर इथे गळ्याच्या जवळ एक पॉईंट द्यायचा आणि इथे समोर आपल्या बाहीचा आणि शोल्डरचा जिथे जॉईंट असते तिथे एक पॉईंट द्यायचा। इथे बॅक साईडच्या गळ्याचा पॉईंट, इथे पुढच्या गळ्याचा एक पॉईंट द्यायचा आणि इथे मुंड्याचा पॉईंट द्यायचा आणि फिटिंगच्या साईडने एक रेष ओढून घ्यायची अशा प्रकारे। आता हा ब्लाऊज आपण साईडला उचलून घ्यायचा। आता जिथे जिथे आपण पॉईंट केलेले आहेत ते जोडून घ्यायचे अशा प्रकारे। तर बघा, अशा प्रकारे पॉईंट जोडून घ्यायचे। आणि आता हा एक्स्ट्राचा पेपर कट करून घ्यायचा। तर बघा, आता इथे तुम्हाला जर मुंड्याचा शेप देता येत नसेल तर तुम्ही एक छोटीशी वाटी घेऊ शकता। तर बघा, मी बॅकपॅटच्या मुंड्याचा शेप अशा प्रकारे वाटीच्या मदतीने दिला। आता इथे चेक करायचं आपण आपली गळारुंदी किती आली। तर बघा, वरच्या साईडने 2.25 आली, खालच्या साईडने 2.25 घेऊन अशा प्रकारे इथे बॉक्स तयार करायचा आणि अशी वाटीच्या मदतीने इथे मी गळ्याला गोल शेप दिला बघा। हा फ्रंटचा गळा आहे, पुढच्या भागाचा गळा आहे। आता इथे आपल्याला क्रॉस पट्टीचं माप टाकायचं बघा। ज्या साईडने आपल्या हुका लावलेला आहे त्या साईडने आपल्याला क्रॉस पट्टीचं माप मोजायचं आहे। तर तयार क्रॉसपट्टी आहे ही 2.5 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर बघा, 3.5 वर माप टाकलं मी क्रॉसपट्टीचं आणि दुसऱ्या साईडने 2.5 इंचावर टाकलं आणि अशा प्रकारे थोडं थोडं इथं क्रॉसपट्टीला गोल शेप द्यायचा बघा अशा प्रकारे। तर बघा, क्रॉसपट्टी तुम्ही आखून घेतली। आता अशा प्रकारे आपल्याला इथे कटोरीचं माप काढायचं आहे। तर ब्लाऊज हुकाच्या साईडनेच आपल्याला कटोरीचं मापसुद्धा मोजायचं आहे। कटोरी आहे आपली 5 इंच, तर इथे 5 इंचावर एक पॉईंट द्यायचा। आता इथे आपल्याला फ्रंट पार्टच्या मुंड्याचा
खोल भाग द्यायचा. तर बघा अशा प्रकारे मी अर्ध्या इंचावर फ्रंट पार्टच्या मुंड्याचा खोल भाग दिला. आता इथे गळ्याच्या वरती 1 इंच घ्यायचं आणि एकाच जागेवर हात ठेवून अशा प्रकारे थोडासा हात फिरवत या पॉईंटपर्यंत जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला कटोरीला शेप देऊन घ्यायचा. तर बघा आपली पुढच्या भागाची आणि बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे. आता हे कट करून घ्यायची. तर सर्वात अगोदर आपण जे बॅक पार्टचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा. आता या पेपरला असा ओपन करायचं आणि याला मधातून कट करून घ्यायचं. आणि जो आपला बॅक पार्ट आहे तो साईडला ठेवायचा. आणि आता या फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची. तर सर्वात अगोदर गळ्याची कटिंग करून घ्यायची, नंतर क्रॉसपट्टी आणि ही कटोरी. आता फ्रंटचा हा मुंड्याचा अर्धा इंचाचा गोल शेप आहे त्याला सुद्धा कट करून घ्यायचा. तर बघा आपले हे पार्ट आता साईडला ठेवायचे आणि आता इथे बॅक पार्टच्या गळ्याची मार्किंग करून घ्यायची. तर बघा गळा रुंदी ठेवली मी बॅक पार्टची 2.25, गळा उंची आहे 9.5, खालच्या साईडने इथे 2.5 इंच. अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि असा वाटीच्या मदतीने मी याला गोल शेप दिला. तर बघा बॅक साईडचा बी मी गळ्याचा गोल शेप दिलेला आहे. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता हा बॅक पार्ट आपण साईडला उतरून ठेवू. आता जी आपली छोटी कटोरी आहे ती वाढून घ्यायची पेपरवर. तर बघा हा पेपर घेतला मी, त्याच्यावर अशा प्रकारे क्रॉसमध्ये ही कटोरी ठेवली आणि ही कटोरी जशी आहे तशीच आखून घ्यायची पेपरवर. तर बघा कटोरी आखून घेतली मी पेपरवर जशी आहे तशीच. आणि आता ही छोटी कटोरी उचलून घ्यायची. छोटी कटोरी साईडला ठेवायची आणि गळ्याच्या साईडने इथे थोडं 1.5 इंच वाढवून घ्यायचं दोन्ही साईडने. आता इथे खालच्या साईडने 1.5 इंच वाढवायचं, दुसऱ्याही साईडने 1.5 इंच वाढवायचं. आता याचा सेंटर काढायचा बघा अशा प्रकारे. इथे एक पॉईंट द्यायचा. आता या पॉईंटच्या खाली आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आणि आता हे तिन्ही पॉईंट स्केलच्या मदतीने जोडून घ्यायचे. गळ्याच्या साईडने इथे वरती जोडून घ्यायचं बघा आणि या साईडने अशा प्रकारे थोडं थोडं खालच्या साईडने वाढवत न्यायचं. तर बघा ही आपली मोठी कटोरी तयार झाली. आता हिला कट करून घ्यायचं. मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे ही. जर तुम्ही अशा प्रकारे तुमचे ब्लाऊज शिवले तर ब्लाऊज बिघडणार सुद्धा नाही. तर बघा आपली कटोरी आता ही साईडला ठेवू. बघा आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर बघा हा पेपर घेतला मी डबल फोल्डमध्ये. ज्या साईडने पेपरची बंद बाजू आहे त्या साईडने अशा प्रकारे शोल्डरच्या बाजूने बाही ठेवायची बघा आणि शोल्डरच्या बाजूने शिलाईवरती करून घ्यायची बाहीची. अगदी व्यवस्थितपणे बाही करून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशाच प्रकारे बाही तयार करून घ्यायची. अशा प्रकारे हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि बाहीला शेप द्यायचा.
तुम्हाला जर हे पेपर पॅटर्न कपड्यावर ठेवून कपड्याची कटिंग कशी करायची ते सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा, मी तो व्हिडिओसुद्धा बनवीन. तर बघा, हा पुढच्या भागाचा अर्धा इंचाचा गोल शेप दिला मी, खोल भाग बाईचा. आता ही बाई कट करून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही. तुम्हाला जर अजिबात ब्लाऊजची कटिंग येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजची कटिंग करून स्वतःची ब्लाऊज स्वतः शिवू शकता. तर बघा, पूर्ण पार्टची आपली कटिंग झालेली आहे. हा बॅक पार्ट आहे, हा फ्रंट आहे, ही कटोरी, ही क्रॉसपट्टी आणि ही बाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवेज सिलेक्ट करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.